एक मुमेंट सांगायची म्हटलं तर परवा अजय अतुल सरांचा ना एक पॉडकास्ट इंटरव्ह्यू झाला होता. मी असं रीलवरती बघितलेलं. त्यांनी एक गोष्ट बोललेली ते खूप रिलेट करते या गोष्टीला. त्यांनी गोष्ट बोललेली की मला सिंगर व्हायचं आहे, तर मग जीव रंगला हे गाणं कसं म्हटलं, कारण का त्यानं ते सगळं अनुभवलंय. एक्झॅक्टली सेम, मी पण ते ऐकलेलं आहे. ते सगळं अनुभवलंय. त्यावेळी तो ते गाणं म्हटलं आणि ते गाणं हजारो लोकांना रिलेट करतंय, लाखो लोकांना रिलेट करतंय. आपल्या लाईफ मध्ये असं काहीतरी घडलेलं असतं. ओके, म्हणजे स्पेसिफिकली ब्रेकअप बद्दल बोलताय का तुम्ही? नाही, ब्रेकअप नाही झाला माझ्या आयुष्यात कधी. ब्रेकअपच्या रिलेटेड तर माझ्या मित्रांच्या ह्याच्यात तिथनं पकडू शकतो मी. पण जे सिच्युएशन्स आले लाईफ मध्ये गोष्टी हँडल करता करता मित्रांच्या बाबतीत किंवा रिलेशनशिप मध्ये किंवा फॅमिलीमध्ये नात्यात वगैरे, म्हणजे सराउंडिंगला गोष्टी घडतात आणि मग त्याच्यावर असं होतं की आपण याच्यावर कंटेंट बनवूया आणि मग तो लाखो लोकांना तो रिलेट होतो. ग्रेट. आता आपण बऱ्याचदा असं बघतो की आपण हे जे म्हणतो की इन्फ्लुएन्सर लोकांच्या काही रील्स मिलियन्स मध्ये वगैरे जातात. म्हणजे त्यांचं असं असतं की जास्त मिलियन्स मध्ये वगैरे कंटेंट जात नाही, थोडासाच जातो पण त्यातून रीच मिळून ते जास्त ग्रो होतात. बरोबर. तुमच्या बाबतीत ते तसं नाहीये. तुमच्या बाबतीत असं आहे की कॉन्स्टंटली तुमचा कंटेंट मिलियन्सला टच करतोय, कॉन्स्टंटली मिलियन्स त्याचा रीच जास्त जातोय. बरोबर. तर मग ह्याच्या पाठीमागं सगळी खरी ताकद काय, आणि यातून तुम्ही बाकी इन्फ्लुएन्सरला एक आपण म्हणतो की बंधुत्वाचा वगैरे सल्ला काय द्याल त्यातून? सगळ्यात पहिला सांगायचं म्हटलं तर एक कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये तुम्ही जर येताय तर कसं असतं, ज्यावेळी एखादा नवीन कॉन्टेंट क्रिएटर येतं त्याच्याकडनं एक कॉन्टेंटची पोटली असते. आधी असतात त्याकडे भरपूर सारे. ज्यावेळी ती संपते खरी मजा तिथून स्टार्ट होते. आता काय द्यायचं, बरोबर आहे, ह्याच्या पुढे काय द्यायचं. जर तुम्हाला दिसतं ना की हे 10 वर्षापर्यंत मी करू शकतोय ह्या गोष्टी, कारण का मला माहिती आहे माझ्या दृष्टिकोनातनं कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरची जर्नी हे इन्फ्लुएन्सर सेक्टरमध्ये 4-5 वर्षाच्या वरती नाहीये. ओके, ती भरपूर टिकेल. म्हणजे बघा बम भुवनला आम्ही त्यावेळीपासून फॉलो करतोय, पण आता त्यांच्या वेळी जे इन्फ्लुएन्सर होते ते आता नाही आहेत. बरोबर आहे. त्यातले मोजके आहेत. आशिष चंचलानी आहे, त्यांचा ऑलरेडी आता 1 वर्षापासून नाही. परत हे आपले शर्माजी टेक्निकल तुम्हाला माहिती आहे, जे टेक्निकल गुरुजीच्या आधी आले होते. सगळ्यात पहिले इंडिव्हिज्युअल टेक्निकल चॅनल होतं ते. बरोबर. सिट टॉक माहिती आहे? नाही. ध्रुव राठी जसे आता व्हिडिओ होतात त्यावेळी ते सिट टॉक बनवतात. ओके, म्हणजे प्रत्येकाचा एक इरा आहे. एक ऑरा म्हणा किंवा तो एक काळ म्हणा. तुम्हाला जर दिसतंय की मी 10 वर्षापर्यंत ही गोष्ट करू शकतोय तर करा. कारण का होणार कसं, तुम्हाला फेम मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील, पण उद्या जर जाऊन तुमच्याकडे कॉन्टेंट नाही सुचलं आणि सगळ्यात मोठं हे सोशल मीडियाचं घाण काय आहे, लाईक्सचं काउंट, व्ह्यूजचं काउंट, एक मोह. तर ते जर नाही आलं ना तर लोक मग त्या गोष्टीला घेऊन एवढं डिप्रेशन मध्ये जातात की का होत नाही, मग त्यात विचित्र कॉन्टेंट बनवायचे, काही बनवायचे जेणेकरून मी व्हायरल होईल. बरोबर. पण त्यातून डिफेम जास्त होतंय आणि तो भटकतो वेगळीकडे. आणि एकदा लोकांनी जर ट्रोल करायचं पकडलं तर तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि सोशल मीडिया आणि ऑनलाईन किंवा इंटरनेट हे असं जाळ आहे, तिथं तुमचा एक शब्द किंवा तुमचा एक व्हिडिओ जर गेला तर तो तुम्ही डिलीट करतो बसला तरी काहीच नाही होत. रिसेंटली आपण उदाहरण बघतो, काहीच नाही होत. येस. आता हे प्रत्येकाला एक, म्हणजे आमच्यासारखे ज्यावेळेस व्ह्युअर्स असतात किंवा तुमचे फॅन लोक असतात त्यांना एक प्रश्न असतो की ज्यावेळेस एखाद्या कंटेंट क्रिएटरला बिलियन्स मध्ये फॉलोअर्स असतात किंवा बिलियन्स मध्ये रीच असतो त्यावेळेस त्याला भरपूर पैसे मिळतात त्यातून, त्या स्पेसिफिक सोशल मीडियातून म्हणा किंवा इंस्टाग्राम किंवा युट्यूब मधून. बरोबर. तर ह्याचं नक्की सत्य काय? सत्य कॉन्टेंट कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तुमचं? एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये एवढे पैसे नाही आहेत. आणि बाकी एंटरटेनमेंट मध्ये पण आता सब निच भरपूर आलं. तुम्ही स्टँडअप करताय तर तुम्ही स्वतःचे शो ऑर्गनाईज करू शकता, किंवा तुम्ही असं फिल्म टाईप ड्रामा करताय तर तुम्ही शॉर्ट फिल्म बनवताय ती ऑडियन्स तिकडे शिफ्ट करताय आणि त्या मिळालेल्या शॉर्ट फिल्मनं जेवढं रेव्हेन्यू कलेक्ट केलं तो तुमचा रेव्हेन्यू, किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्पॉन्सरशिप येत असतील ब्रँड. पण ब्रँडचे स्पॉन्सरशिप पण कसं आहे, ब्रँड लोकांनाच ब्रँड देतं. बरोबर. तुमचं ते क्वालिटी ऑडियन्स कोणती आहे, टियर 1, टियर 2, 3, त्यांची भरपूर सारे अनालिसिस असतात. तुमचं पूर्ण ते जाळ बघितलं जातं. नाहीतर मग तुम्हाला लोकल प्रमोशन मिळतील पण ती कितपत मिळतील, कधी मिळतील. बरोबर. आणि हे तुम्ही किती, आणि आता झालंय असं की रोज नवीन कोण ना कोण कॉन्टेंट करतं आणि रोज कोण ना कोण ट्रेंडिंगला येत आहे, रोज भरपूर सारे व्हिडिओज बनवत आहे, रोज एक नवीन इन्फ्लुएन्सर येत आहे. बरोबर आहे. मग ह्या मार्केटमध्ये पण तुम्हाला टिकणं गरजेचं आहे, कॉम्पिटिटर अनालिसिस करणं गरजेचं आहे. बरोबर. मग रेव्हेन्यू आहे नाही असं नाही, मग तुम्ही सब निचला घेऊन काम करा एकदम. जसं की तुम्ही कॅमेऱ्याबद्दल समजून सांगू शकता, मग तुमची ऑडियन्स भली कमी आहे, बरोबर आहे, कॅमेऱ्याच्या रिलेटेड, पण मला वाटतं जेवढी ऑडियन्स आहे ना ती तुम्हाला एंटरटेनमेंट कॅटेगरीमध्ये जेवढं रेव्हेन्यू आहे त्याच्यापेक्षा 10 पट जास्त देतं. बरोबर.
कारण का तुम्ही ऍफिलिएटने कॅमेरा सेल करू शकताय, तुम्ही तुमचे कोर्सेस लॉन्च करू शकताय, तुम्ही त्यांचा एक चांगला गुरु बनवू शकताय, तुम्ही क्लास काढू शकताय. म्हणजे फक्त फॉलोअर्स असणं म्हणजे पैसा मिळतो असं नाही. नाही. त्याचा तुम्ही त्याला कंझ्युम कसं करता किंवा त्याला तुम्ही युज कसं करता याच्यावर ते जास्त बेस आहे. आणि एंटरटेनमेंट मध्ये झालं असं की तुम्ही रील वगैरे बनवून हे बघून तुम्ही हिरो वगैरे नाही होऊ शकत. बरोबर आहे. त्याला चांगले आर्टिस्ट आहेत इंडस्ट्रीमध्ये जे थिएटर करतात 3-4 वर्ष, ज्यांना नवरस या अशा गोष्टी भरपूर साऱ्या, मग ह्या गोष्टी शिकून तुम्ही तिकडे जाऊ शकता. बरोबर आहे. कारण 30 सेकंद कॅमेरा पुढे उभं राहून नवरस वगैरे तुम्ही जे बोललात ते नाही आजमावता येत, ते आत्मसात नाही करता येत, नाही करू शकत. एक्झॅक्टली. आता यावरच एक प्रश्न पुढचा प्रश्न होता की शॉर्ट कंटेंट मधून जरी सक्सेस जास्त मिळाला असेल किंवा कमी वेळात जास्त सक्सेस मिळाला असेल तरी तुम्ही त्यावर स्टक नाही राहिलात की मी शॉर्टच कंटेंट करेन. तुमचं असं होतं की मी मध्येच गाणं एखादं आणेन किंवा मध्येच एखादी सिरीज आणेन. बरोबर. तर हे सगळं करत असताना आता फ्युचर प्लॅन काय डोक्यात आहे की कुठली सिरीज आम्हाला बघायला मिळेल किंवा एक रिसेंट आलेली सिरीज आणि त्याच्याबद्दलचा काय अनुभव सांगा. गौरी नावाची शॉर्ट फिल्म आम्ही गेली 1.5 वर्ष झालं म्हणजे शूट करून झालेली सगळी म्युझिक मध्ये आता सध्या ती आम्ही आणतोय. कारण का त्याच्यात कसं झालं, आम्ही थोडं स्लो काम करतोय आणि पूर्ण डिटेलिंग मध्ये काम करतोय. असं वाटलं नाही पाहिजे की कुठल्या तरी खेड्यातल्या मुलांनी बनवून केलं, ते प्रॉपर इंडस्ट्रीतल्या लोकांनी केलं असंच दाखवलं पाहिजे. भले मग आम्हाला स्लो होते, भले पहिले पण चांगलं जाऊ असं माझं मत आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर थोडंसं काम करतोय आणि त्यातली गाणी आलेली आहेत. ओके. गाणी त्यातली 2 गाणी आलेली आहेत आणि दुसरं त्या गाण्यांना सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे. ते आता बीजीएम मध्ये आहे पूर्णपणे शॉर्ट फिल्म. मग ती सिरीज कशावर आहे, काय बेस आहे? ती लव्ह स्टोरी आहे. ओके. ती असे भूतकाळ म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर असे 3 काळात फिरते. ओके. हा. तर ते मग फक्त लोकांना लास्टला एवढंच कन्फ्युज होऊन जाईल की आपण कुठल्या काळातली कथा बघून बाहेर पडलो. म्हणजे मी काही थिएटरमध्ये लागणार नाही, मी तो जिथंही बघेल तो, भले मला युट्यूबवर जरी अपलोड करायला बरोबर. तो ज्यावेळी पण बघेल की तो हेच विचार करणार की प्रेझेंट फ्युचर तर कुठंच कनेक्ट होत नाहीये, पण आपण कोणता काळ बघून बाहेर पडलो. बरोबर आहे. मग असं थोडंसं आम्ही तशा टाईपचं केलंय, बघू आता काय होतं. नवीन ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. आता हे कला क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो की म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा एक ठरलेलं आहे की ह्या माणसानं कुठं जायचं. म्हणजे इंजिनिअरिंग करायचं म्हटलं की लोकांचं असं असतं की पुण्यालाच जायचं. आपण ज्यावेळेस स्कूल कॉलेजच्या टाइमला होतं त्यावेळेस, किंवा कला क्षेत्र असेल तर असं होतं की मुंबई पुण्यामध्ये गेलं तरच कला क्षेत्रात म्हणजे थिएटर किंवा असं करायचं असेल तर तुम्हाला इकडेच जावं लागेल. बरोबर. पण हे तुम्ही एक समज मोडून काढली की जी मुलं मुंबई पुण्यामध्ये बसून नाहीत करू शकत ती सांगलीमध्ये बसून पण करू शकतात आणि कंटेंट चांगला क्रिएट करू शकतात. ह्या जर्नीमध्ये तुम्हाला तेवढंच अडचण पण आली असेल. बरोबर. पण मग तुमच्यासारखी जी हजारो लोक आज खेडेगावात आहेत, विदर्भात आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रात आहेत, कोकणात आहेत, की जी घरात बसून कंटेंट बनवतात आणि त्यांना लॉंग कंटेंटसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हे एक सगळ्यात मोठं मिथ आहे की मला पुण्या मुंबईत गेल्यावर सगळ्या गोष्टी, उलट तुम्ही तिथे जाऊन कॉम्प्लिकेटेड होशील. आणि बेसिक कसं असतंय, तुम्हाला जर वाटलं ना की तुमच्यापेक्षा जास्त या व्यक्तीला येत आहे, तुम्ही आणि जर कन्फ्युज मला काहीच येत नाही, निगेटिव्हिटी, तुम्ही आणि जर डिमोटिवेटेड, तुम्हाला जे येतं ना तिथनं स्टार्ट करा. बरोबर आहे. सगळ्यात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म युट्यूब आहे. तिथून तुम्ही भरपूर काय काय शिकू शकता. जसं मला एखादी फिल्मची फ्रेम बघायची आहे तर मी जाणार एक पिक्चर बघणार की ही फ्रेम का लावल्या, कशासाठी लावल्या, हे किती. एक एडिटरचं आणि एक डायरेक्टरचं माइंड हेच असतं की पिक्चरला बघायला गेला तो फिल्म तर बघितली त्याने, पण तो ते पण बघत असतो की हे कट इथं काय आहे, हा अँगल इथं का लावलाय, मग ते त्याच्या डोक्यात चालू असतं त्या गोष्टी. मग तुम्ही असं शिकू शकता. आणि असं नाही की ते तुम्ही याच्यात 800D वरती आम्ही S3 अशा टाईपची क्वालिटी देत होतो त्यावेळी. 800Dच कॅमेरा आहे, तो पण तोच कॅमेरा आहे. चांगला जर युज करता आला एखाद्या कॅमेऱ्याचा आणि तुमच्याकडे जर चांगली स्टोरी आहे आणि चांगला कॅमेरा प्रेझेन्स तुम्ही देऊ शकता किंवा चांगला कॅमेरा फ्रेम लावू शकता, तुम्ही बनवू शकता. बरोबर आहे. आणि हे गोष्ट वेगळी की एक चांगला ऍक्टरला घेऊनच आपण चांगलं करू शकतो. हे माझ्या फील्ड मधलं म्हणून मी सांगतोय की असं वाटतं की नाही, चांगला ऍक्टर असला ना तरच आपण घेऊन जाऊन ती फिल्म चांगली बनवू शकतो. नाही, ह्यात कॅमेरामॅनचा पण तेवढाच भाग आहे. त्यानं जर कॅमेरा नीट नाही लावला तर बिघडलं. बरोबर. हे होऊन एडिटरनं नाही चांगला एडिट केला ते बिघडलं. प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणतो की लाडू जसा म्हणतो की त्यांना बुंदी पण व्यवस्थित पाडली पाहिजे, परत सगळं टेस्ट पण जुळली पाहिजे, सगळी टेस्ट एक म्हणजे असं नाही होऊ शकत की माझं काम एवढंच आहे मी तेवढंच करेन. बरोबर. ग्राफिक्स वाल्यापासून त्या ऍक्टर पर्यंत सगळ्यांनी 100% दिले पाहिजे. बरोबर. मग तेव्हा तो प्रोजेक्ट चांगला होता. तशी जर तुमच्या आसपास जवळ जर मुलं आहेत नसेल तर सगळ्या गोष्टी शिका. मला माहिती आहे की माणूस एका गोष्टीत एक्सपर्ट होऊ शकतो पण बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो. एक्झॅक्टली. ते कसं करू शकतो ऍटलीस्ट ही तरी आयडिया येते. मग त्या गोष्टीतनं तुम्ही करा, बाकी तुमची एक चांगली टीम डेव्हलप करा. बरोबर आहे. आता हे तुम्ही एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्ही तुमच्या रेव्हेन्यू साठी बऱ्याचशा गोष्टी करता आणि पण मला असं वाटतं की तुम्ही
फर्स्ट प्रेफरन्स एक revenue साठी किंवा आपण म्हणतो की कमाईसाठी हा तुम्ही कुठला ठेवता? सोशल मीडिया ठेवता की स्वतःचा बिझनेस असेल तो की स्वतःचा जॉब असेल तो? मी आजपर्यंत सोशल मीडियावर नाही डिपेंड. बरं. कारण का ज्यावेळी टिकटॉक बॅन झालं हम्म. तर गव्हर्नमेंट काही करू शकते, हे पण उद्या बॅन होऊन जाईल. बरोबर आहे. आणि ह्याचा एक तो माइंडसेट पण नाही बनवून घेतला की माझ्याकडे फेम आहे आणि मी या गोष्टीचा, म्हणून मी आजपर्यंत एकही इव्हेंट नाही केला. बरोबर. कुठंच पब्लिकली जाऊन ते डोक्यातच नाही घेतलं की आपल्याला काय करायचं, हा कॉन्टेंट द्यायचा, असा कॉन्टेंट द्यायचा जो 10 वर्षांनी जरी बघितलं पाहिजे की त्याच्या सिच्युएशन ते चालू आहे तर त्याला ते रिलेट झालं पाहिजे. बरोबर आहे. हा. मग तुम्ही काय सजेस्ट कराल? माझं तर एक मत आहे की तुम्ही जर सोशल मीडियावर येताय तर फुल टाइम नका देऊ, जोपर्यंत तुम्हाला आतून कॉन्फिडन्स वाटत नाही की मी यावर फुल टाइम राहू शकतो. बरोबर आहे. कारण का ते उद्या गेल्यावर तुम्हाला मग सगळ्यात जास्त त्रास होणार. बरोबर आहे. आणि कुठल्याच ह्याच्यात डिपेंड नाही राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. असं तेवढंच तुम्ही कम्फर्टेबल राहिलं पाहिजे कुठल्याही सिच्युएशनला मी उभं राहील. मी उभं राहीन, आणि जरी गेलं तर मी शून्यापासून परत सुरुवात करू शकतो. एक्झॅक्टली. कारण आता झालेलं काय की ज्यावेळेस आपण एक सामान्य माणूस म्हणून बघतो की एखाद्या शॉपच्या ओपनिंगला म्हणा किंवा एखाद्या इव्हेंटला म्हणा किंवा एखाद्या प्रमोशनसाठी म्हणा, असा समज आहे की लाखो हजारो रुपये घेतले जातात आणि ते इन्फ्लुएन्सर मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात. त्यामुळे झालं काय की आज खेडोपाड्यातल्या प्रत्येकाच्या हातात फोन आला आणि प्रत्येक जण म्हणतो की मला इन्फ्लुएन्सर बनायचं किंवा कंटेंट क्रिएटर बनायचंय आणि त्यातून काय करायचं, त्यातून पैसे कमवायचे. पण तिथे गेल्यावर परत समजतं की अरे यात पैसेच नाही. सो ही पूर्ण जर्नी जी आहे त्यामध्ये तो माणूस खचला जातो का? मी 8.5 का 5 लाख फॉलोअर्स पर्यंत एकही प्रमोशन केलंच नव्हतं आणि मला आलं पण नव्हतं. बर. आणि ही आमच्याकडची परिस्थिती आहे सध्या. म्हणजे सांगलीत, म्हणजे मी तिथं असं का मला पोहोचले नाहीत हे नाही मला माहिती, पण आले नाहीत. पण युट्यूबवर 30-40 हजार फॉलोअर्सला सबस्क्राईबरला सुद्धा प्रमोशन येत होते. बरोबर आहे. त्यावेळी. पण आणि त्यात पण डिपेंड आहे की प्रमोशन कोणत्या टाईपचं येत आहे, प्रमोशन कोणत्या क्वालिटीचं येत आहे, ते तितकं पे करतात का, मध्ये एजन्सीचं पण घपला भरपूर जास्त आहे. मग शिकणं लय गरजेचं आहे की पुढची ब्रँड आपल्याला पे किती करते. जर तो एजन्सीनं गोळ गाठला की याला बार्टरमध्ये दिलं मग गेले पैसे. बरोबर आहे. मग त्याची कमाई नाही होणार. आणि आता कसं होतंय, तो जर यंग एज मध्ये स्टार्ट करतो तर ठीक आहे, पण त्याची एज जर आता लग्नाची आहे आणि त्या गोष्टी करतोय, त्याला जर फॅमिली सांभाळायची आणि ह्या गोष्टी पण करतोय. बरोबर आहे. म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे भरपूर. आणि ज्यावेळी पण तुम्ही सोशल मीडियामध्ये कमवताना पटकन एक बिझनेस इन्व्हेस्ट करा किंवा बाकी काहीतरी असं करा की जिथं आपल्याला येत राहतील पैसे. बरोबर आहे. आता तुम्ही एक कंटेंट क्रिएटर म्हणून ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्राला एक चेहरा माहिती की हा व्यक्ती कंटेंट क्रिएटरने भारी कंटेंट बनवतो. तर हे करत असताना एक बऱ्याचशा गोष्टीवर बंधनं येतात. म्हणजे असं असलं की आता तुमच्या जवळच्या मित्रात जरी लग्न असलं तरी तुम्ही तिथं मास्क काढून वगैरे नाचू नाही शकत, कारण की परत सगळ्या गोष्टी आल्या. तर नक्की पर्सनल लाईफ कशी असते एका कंटेंट क्रिएटरची किंवा एखाद्या फेमस कंटेंट क्रिएटरची पर्सनल लाईफ कशी असते? मग त्यामध्ये अडचणी काय येतात? अडचणी तुम्ही जसं म्हणलं की हेच की मास्क घालून सगळीकडे फिरावं लागतंय. आणि ज्यावेळी तुम्ही पब्लिकचा चेहरा बनताय तर तुम्हाला कोणतरी रस्त्यावर भेटलं आणि तुम्ही जर एकटे फिरत असला, चला आता व्हिडिओ बनवू, असं भरपूर वेळा एक्सपिरियन्स आला. भरपूर वेळा, पण मी कधी नाही बनवलं. कारण कसं झालं, माझ्या टीम मध्ये सगळ्यात जास्त जे मीच नाही थिएटर केलं, पण बाकीचे जितके पण आर्टिस्ट काम करतात ते सगळे थिएटर आर्टिस्ट, आणि ते ऑलरेडी त्यांच्या क्षेत्रात 5-6, 10 वर्षापासून काम करतात. आणि त्यांना नवरसचा खूप चांगला अनुभव. मी त्यांच्यासाठी मी त्यांच्याबरोबर यासाठी काम